देवस्थानच्या ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा चांगल्या प्रकारच्या व्हाव्यात हीच इच्छा होतो. जंगली महाराजांचं तुमच्या कालखंडात आणि आजच्या परिस्थितीमध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? बराच बदल झाले. इथं हे देऊळ नव्हतं. आत्ता जे देऊळ झालेले सागवानाचं हे देऊळ नव्हतं, इथं काही नव्हतं. आता हे देऊळ हे केलेलं आहे यांनी, या मंडळींनी. ही कामगिरी चांगल्या प्रकारची आहे आणि शंकर खरखर यांना आशीर्वाद देईल. देव जंगली महाराजांना चांगल्यापैकी आशीर्वाद देते. सांगू इच्छितो की अमराळे असो किंवा शिरोळे असो, यांच्या अनेक पिढ्या सद्गुरू जंगली महाराजांच्या सेवेत आहेत आणि त्यांची ही पुण्याई आहे ती अशीच चालत आहे आणि त्याचं फळ म्हणून हे या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे असं मी सांगू इच्छितो. याच्या पाठीमागं वाडवडिलांची पुण्याई, त्या ठिकाणी एक स्वामी स्वरूपानंदांचं वचन आहे की पहिले ते संचित ये जन्मीची कमाई आणि तिसरी ते पाहे गुरुकृपा. त्यांचं संचित होतं, या जन्मातलं त्यांचं अत्यंत सत्कर्म होतं आणि त्याच्या पाठोपाठ सद्गुरू जंगली महाराजांचे आशीर्वाद म्हणजे तिसरी ते पाहे गुरुकृपा हे प्रत्यक्ष रीतीने त्यांच्या जीवनात घडलेलं दिसत आहे. याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि असेच त्यांच्यावर आशीर्वाद महाराजांचे राहावेत आणि ही परंपरा अखंड पुढे चालावी अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याबद्दल श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचे मनापासून आभार. सन्माननीय बाळासाहेब काका शिरोळे पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. श्री सद्गुरू जंगली महाराज भजनामध्ये मी बरीच वर्ष 61-63 सालापासून कार्यरत आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कैलासवासी भाऊसाहेब भैरव पाटील विनेकरी, बाबूरावजी घारे, गुलाबराव पवार, वसंतरावजी कडू, चंद्रकांत दुर्गे, विजयराव शिरोळे, हैबत बाबा शिरोळे, बाळू काका शिरोळे, नागोबा दुर्गे, मारुतराव दुर्गे, लक्ष्मण इंगळे, भास्कर इंगळे या सर्वांची आणि इतर अनेक भजनकार्यांची तीव्रतेने आठवण. भजनवळ्याच्या बाबत जर सांगायचं झालं तर सद्गुरू जंगली महाराज भजनवळ्यात 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच्यामध्ये बरेच प्रकार भजनाचे आहेत आणि ते सर्व प्रकार हे मुखोद्गत या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले आणि त्या पिढीमध्ये आम्हाला अण्णांच्या सारखं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं. अण्णांचा चालीचा अभ्यास, त्या राहा भजनातले कसे असावी याचं आम्हाला तरुण पिढीला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि इथून पुढे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी राहील अशी मी इच्छा प्रकट करतो. हे आमच्या भजनाचे जवळजवळ 40 वर्ष मृदंग वादनाची सेवा करतात. लहानपणापासूनच त्याला तालाची आणि संगीताची आवड होतीच. त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय याकरता कष्ट घेतले. अनेक मान्यवर लोकांकडे जाऊन दीक्षा घेऊन म्हणजे त्यांच्याकडून जसे काही आपल्याला अभ्यास करता येईल त्यांच्याकडून साधना कशी करावी याचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं. अशा प्रकारे त्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि या सेवेचं फळ त्यांना आता महाराष्ट्र राज्यानं सांस्कृतिक विभागातर्फे वाद्यवादनाचा बफास वादनाचा पुरस्कार अर्पण केलेला आहे. त्याबद्दल सर्वांना आमच्या भजनी मंडळाला मोठा अभिमान पण वाटतो, आनंद वाटतो आणि हा पुरस्कार त्यांनी सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळालाच अर्पण केलेला आहे. माझे वडील शिव भगवानचे खूप मोठे भक्त होते तर आमच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि खूप जवळचा आहे. वृद्धेश्वर सिद्धेश्वर ट्रस्ट आणि मंदिराचा आम्हाला जीर्णोद्धार करायला मिळाला. त्याच्यात आम्हाला खूप खुशी मिळाली कारण नवीन मंदिरं बांधणं थोडं सोपं असतं पण जुनी सांभाळणं खूप महत्त्वपूर्ण असतं. तर आम्हाला खूप त्याच्यात आवडलं करायला. दोन्ही अवॉर्डीज एक मनाचं परिवर्तन करतात आणि एक परिसराचं आणि समाजाचं आणि सिटीचं परिवर्तन करतात. आय थिंक व्हेरी वेल चोजन. कॉंग्रॅच्युलेशन. ते अशा लोकांच्या सहवासात आपण जेव्हा येतो तेव्हा खरं आपण घडायला लागतो.